आपण इयत्ता 10वी भूगोल या विषयासंदर्भात अभ्यास करणार आहोत. भूगोलातील प्रकरण दुसरे, स्थान आणि विस्तार याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रो, भूगोल हा विषय निरीक्षणाने शिकण्याचा आहे. त्याचबरोबर तुलनात्मक दृष्टीने शिकण्याचा आहे. नकाशा वाचन, स्थान विस्तार, भौगोलिक घटक, पर्यावरण या सगळ्या गोष्टीचा अभ्यास भूगोलामध्ये आपण करत आहोत. पर्यावरणासंबंधी पर्यावरणाचं संतुलन न राखल्यामुळे अनेक गोष्टीचा परिणाम जगाला भोगावे लागलेले आहेत. आत्ताच कोरोना हा एक विषाणू जगामध्ये फैलावलेला आहे. पर्यावरणाचं संतुलन न राखल्यामुळेच त्याचे दुष्परिणाम आज सर्व जगाला भोगावे लागलेले आहेत. त्यासाठी पर्यावरणाचा संतुलित राखणं हे आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रो, आपण आपल्या देशाविषयी सखोल माहिती बघितलेली आहे. पण आपण एखाद्या गोष्टीचा सखोल अभ्यास करायचा असेल तर आपण त्याची तुलना दुसऱ्याशी करतो. या 10वीच्या या पुस्तकामध्ये आपल्याला 2 देशाची तुलना दिलेली आहे, भारत आणि ब्राझील. आता ह्या 2 देशाचे वैशिष्ट्य सांगतो मी. बघा, ज्या देशाची जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या म्हणजे जगातील लोकसंख्येपैकी दुसऱ्या क्रमांकावर असलेला देश, त्याचप्रमाणे ज्या देशातून सर्वात जास्त मसाल्याच्या पदार्थाची निर्यात होते, क्रिकेट हा त्या देशाचा लोकप्रिय असा खेळ आहे, असा देश आपला भारत देश. त्याचा तिरंगा हा ध्वज आहे, प्रजासत्ताक देश आहे. अशाच प्रकारचा प्रजासत्ताक देश ब्राझील आहे. दक्षिण अमेरिका खंडामधील हा ब्राझील देश. त्या देशाची तुलना सुद्धा आपण करणार आहोत. या देशाला सांबा हे या ठिकाणचं प्रमुख नृत्य प्रकार आहे. त्याचबरोबर या देशामध्ये जगाचा कॉफी स्पॉट म्हणून त्याला ओळखलं जातं आणि जगातील सर्वात लोकप्रिय असा खेळ फुटबॉल हा या देशाचा लोकप्रिय असा खेळ आहे. अशा या दोन्ही देशाची तुलना आपण यावर्षी करणार आहोत, सर्वांगाने करणार आहोत. या दोन्ही देशातील लोकसंख्या, त्यांचं वितरण, त्यांचे व्यवसाय, या सर्व गोष्टीची आपल्याला माहिती घ्यायची आहे. त्याचबरोबर त्या देशातील मानवी जीवन, प्राणी जीवन, वनस्पती, नद्या, पर्वत, पठारं, मैदानं, त्या ठिकाणी असणारे विविध पिकं, वेगवेगळे व्यवसाय, त्यांचा आयात निर्यात व्यापार, या सर्व गोष्टीची माहिती यावर्षी आपण या भूगोलाच्या अभ्यासामध्ये या दोन्ही देशादरम्यानची करणार आहोत. तर आपण आज या दोन्ही देशाचं जगामधील स्थान हे आपण बघू. विद्यार्थी मित्रहो, एकूण जगातील 4 गोलार्ध आहेत. हा उत्तर गोलार्ध, हा दक्षिण गोलार्ध. अक्षरवृत्तीय दृष्टीने असे 2 गोलार्ध आहेत. रेखावृत्ताच्या दृष्टीने पाहिले तर असे 2 गोलार्ध आहेत. हा पश्चिम गोलार्ध, हा पूर्व गोलार्ध. असे एकूण 4 गोलार्ध. या गोलार्धामध्ये भारताचं स्थान या उत्तर गोलार्धात आहे. अक्षरवृत्तीय दृष्टीने बघितलं तर भारत उत्तर गोलार्धात आहे. रेखावृत्ताच्या दृष्टीने बघितलं तर भारत पूर्व गोलार्धात आहे. आणि ब्राझील हा देश,
या ठिकाणी भारताचं अक्षरवृत्तीय स्थान 8°4', उत्तर ते 37°6 अक्षरवृत्त उत्तर गोलार्धात भारत आहे. रेखावृत्तीय विस्तार बघितला तर 68° पूर्व ते 97° पूर्व या रेखावृत्तामध्ये हा भारत देश पसरलेला आहे. बघा, भारताचं सर्वात दक्षिणेकडचे टोक इंदिरा पॉइंट हे आहेत, ते 6°45' निश्चित आहेत. हे भारताचं स्थान झालं. भारताच्या शेजारचे देश जर बघितलेत तर भारताच्या उत्तरेला अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान हे देश उत्तरेला आहेत. भारताच्या पूर्वेला बांगलादेश आहे. भारताच्या दक्षिणेला श्रीलंका हा देश आहे आणि भारताच्या पश्चिमेला पाकिस्तान हा देश आहे. त्याचप्रमाणे भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहेत, दक्षिणेला हिंदी महासागर आहेत, पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. हे भारताच्या शेजारचे देश आहेत. अशा प्रकारे आपण आज भारताची स्थान बघितलं. पुढच्या भागामध्ये आपण ब्राझील या देशाचं नकाशाच्या साहाय्याने स्थान आणि विस्तार बघू. धन्यवाद.